आपण आत्त करतो बाळाला कधी कधी, आणि त्याच्यात परमात्म्याला टाकलं होतं आकट्यामध्ये, थोडा झोका दिला आणि सगळ्या गोपी यशोदा माता उत्सव करण्यासाठी नटून थटून मधुर मिष्टान्न करू लागलेले आहेत, पुरी पक्वान्न करू लागल्यात, मेवा मिठाई करू लागलेले आहेत, धिरडे धपाटे पोळ्या कडी वडी कुरवडी करायला चालू आहे, उत्सव चाललेला आहे, मंगल गीत गाऊ लागलेले आहे. म्हणलंय हे सगळं चाललं होतं ना, की देवाला विसरून चाललेलं होतं, देवाला विसरून चाललं होतं. देवाला विसरून चाललेला जो उत्सव आहे, जो आनंद आहे, त्याला परमात्मा लाथ मारित असतो. म्हणून आपल्याकडे आपण उत्सव करतो. आता सगळेजण आपल्या बाळाचा उत्सव करायलेत, वाढदिवस करायले, माणसं लग्नाचा वाढदिवस करायले. काळ बदललाय, आमचे लेकर सुखी झालेत, त्यांना वाटले काही काही करा दुसऱ्याचं बघून म्हणून करा, ठीक आहे करा, परंतु देवाला संताला विसरून करू नका. त्या दिवशी घरी देवपूजा करा, त्या दिवशी घरी साधू संतांना बोलवा, ज्यांचा वाढदिवस आहे ना त्यांचा गुणगौरव करा, गुणगौरव करा, आणि त्यांचे दोष असतील ना ते दोष बी सांगा. पण दोष कसे सांगायचे? दोष सांगण्यासाठी युक्ती आहे. म्हणा, लोक जमलेले असतात, सगळे पाहुणे रावळे इष्टमित्र सगळे महाराज लोक येऊन भेटलेले असतात, त्यांना म्हणा आपल्या लेकराचं गुणवर्णन करा अगोदर. मला मुलगा किती गुणवान आहे, काय काय काम करतो, त्याचे चांगले चांगले जी सवय आहेत ना त्याचं वर्णन करा की काय करायला. पण त्याचे दोष सांगताना हळूच सांगा. म्हणा महाराज एवढे गुण बाबाचे आमच्या चांगले, आता काय सांगावं तुम्हाला, लईच वाघ गुणाचा आहे माझा. पण महाराज काय करावं, ह्याला एक गोष्ट थोडी लक्षातच येत नाही बाबाच्या आमच्या. अहो लय मोठं यश कमिणारं लेकरू आहे आमचं, पण सकाळी उठायला लईच उशीर करतोय. एक शब्द आहे. अगोदर काय वर्णन केलं, चांगला हाय, असा हाय, तसा हाय वर्णन केलं, आणि दोष कसा सांगितला, थोडक्यात सांगितलं, हळूच सांगितला. काय करावं, सगळे गुण चांगले आहेत, पण थोडं जरा सकाळी उठायला उशीर करतोय महाराज. ह्यानं जर सकाळी लवकर पहाटे उठायला सुरू केलं का, तर तुम्हाला सांगालो त्याला एक ग्रेड लागणारा मुलगा आहे आमचा. काय बिघडले आपलं मन, भाऊ गुणगौरव करा. एखादा दोष बेळा तर ते सांगा, पण सांगताना एवढी युक्ती करा, हळुवारपणानं सांगा. एवढ्या मोठ्या माणसात त्याची फजिती लेकराची करू, आपल्यापासून लेकरं दूर जाते. असं तर काय सांगायचं की देवाला आणि संताला विसरून जाऊन वाढदिवस साजरे करू नका. एका महात्म्याच्या समोर मी ऐकत भेटलो होतो, म्हणले अरे सगळे लोक डे साजरे करायलेत म्हणले आता, मॅरेज डे. आता नवीन पिढीचे आमचे लेकर सुखी झालेत, दोघांनी पगार, हात त्यांचे सोन्याचे झालेत, म्हणून लग्नाचा वाढदिवस आमच्या. म्हणून काय तुमच्या घरी लग्नाचा वाढदिवस आहे? आता लग्नाचा वाढदिवस सुरू झाला, मॅरेज डे, हळदी डे, बर्थडे, असे कितीतरी डे आहेत, लक्षात ठेवा. देवाला धर्माला विसरून जर केलं तर काय होईल, गटार डे होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय, तुकाचार्य महाराज की जय. ही लेकरं काय करते, असा जल्लोष करीत करीत काय करते, गटारमध्ये पडते ना. गटार डे होईल एके दिवशी. भगवान परमात्म्याने सांगितलं, देवाला विसरून चाललेल्या उत्सवाला आणि त्या संसाराला मी लाथ मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लाथ मारली आणि तुकडे तुकडे त्या शकटासुराचे केले. आपण एक नारळ फोडूया. गोपाल कृष्ण भगवान की जय, तुकाचार्य महाराज की जय. तर काय अशी लीला चालली आहे भगवंताची. छोट्याशा गोष्टीतून मोठं तत्वज्ञान देवानं आपणाला दिलंय, विचार दिले.
आपल्याकडे म्हणलं तर ही कृष्णलीला आहे ना नुसती वर्णन करायचे आणि त्याचं काही घ्यायचं का नाही भगवंतानं सांगितलं. सगळे महाराज काय म्हणते, अहो ही कृष्णलीला आहे ना चरित्र ते उच्चारावे आणि केले देव उकळी एवढं म्हणून मोकळे होते. अरे सगळं घेण्यासारखं आहे बरं का. मोठ्या महात्म्याचा विचार आपण सांगायला मी काही तेवढा स्वतंत्र विचार मांडणारा माणूस नाही. महात्म्याचं जरी चांगले विचार मांडले त्यांचे ऐकून मी सांगायलो. त्यांनी सांगितलं बाबू अरे छोट्याशा गोष्टीतून केवढा मोठा विचार श्रीकृष्णाने या जगाला दिला आणि लोक तर असं म्हणते नुसतं उच्चार करावा म्हणते. त्याचा उच्चार नाही, केवढा मोठा सखोल विचार श्रीकृष्णाने या जगाला दिला. तर एके दिवशी काय झालंय, आता भगवान परमात्मा हळूहळू रांगायले आणि रांगण्यातून काय ज्ञान दिलं ते आम्हाला ऐकायचंय. तळवे तळहात तळहात टेकी तळवे तळवे तळहात तळहात टेकी डावे गुडघाने गुडघ्याने रांगते डावे गुडघाने गुडघ्याने रांगते तळवे तळहात तळहात टेकी शुकाचार्यासारखे महान सद्गुरू त्यांना पाना फुटलेली आई म्हणले सांगायले तर राजा परीक्षितेला बाबा माझ्या ऐक मी तुला कृष्णलीला सांगायलो. कृष्णं वंदे जगद्गुरु. ऐक मी तुला कृष्णलीला सांगायलो. भगवान परमात्म्यानं लीला केली, रांगत असताना लीला केली, फार मोठं तत्वज्ञान या जगाला दिलं. ही पृथ्वी माता नाही भूदेवी आहे. ही भूदेवी मला पाप्यांचं ओझं झालंय म्हणून वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रेवाय तोय सांगत असे. ब्रह्मा इंद्राने बरोबरे शिव चाली आले सर्व क्षीराब्दीशी. ही सगळ्याला घेऊन भगवंताकडे क्षीरसागराच्या ठिकाणी गेली होती आणि आपलं दुःख सांगत होती की पाप्याचं ओझं झालंय मला. भूमिका पे त्यांच्या भारे आणि कुंभपाकाचे शरीर मला पाप्यांचं ओझं झालंय म्हणत होती. भगवान परमात्मा तिला आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं मी भूमीचा भार उतरण्यासाठी धर्माचं परित्राण करीन. मी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय